देवी सिंगने अशी काही मारली पलटी की आला नवीन रूपात. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, गोपाळ गेला म्हणून घरामध्ये खूप आरडाओरडा चालू असतो. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स येते आणि त्याच्यामधून स्ट्रेचर काढलं जातं. आता गोपाळा त्या स्ट्रेचरवर टाकत असतात तेव्हा मात्र जास्तच आरडाओरडा व्हायला लागतो. फुलाबाई म्हणत असते, कुठे चालवलं माझ्या गोपाळला, कुठे चालवलं. लाली म्हणत असते, अहो उठा ना. पण यामध्ये मोठी परीक्षा असते ते देवी सिंगची. तो खरंच मेला की नाटक करतो हे कुणालाही माहीत नसतं. कारण नाटक म्हणावं तर पुढे मोठा ट्विस्ट आहे. आता देवी सिंगला स्ट्रेचरवर टाकलं जातं आणि त्याला घेऊन बाहेर जात असतात. तेव्हा मंग्या जित्या लकी म्हणत असतात, गोपाळ उठ ना गोपाळ. जित्या म्हणतो, मंग्या अरे हे काय झालं, आपला देवमाणूस गेलाय. मंग्या म्हणतो, अरे मला तर खरंच वाटत नाही. स्ट्रेचरवरून अंगणात घेऊन जातात आणि अचानक विचित्र प्रकार घडतो. पूर्ण झाकलेल्या देवी सिंगचे हात हलायला लागतात. नंतर तो पायाचे बोटं हलवतो, पण हे खास काय कुणाच्या लक्षात येत नाही. नंतर मात्र अंगावरचं तो अचानक उधळून टाकतो आणि एकदम देवी सिंग गडागड हलायला लागतो. हा विचित्र प्रकार बघून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळतं. आता देवी सिंग तो उडतो, पण याददाश्त गेली म्हणून आता सगळेच ओरडायला लागतात, गोपाळ जिवंत झाला, गोपाळ जिवंत झाला. सगळ्यांना खूप आनंद होतो, खास करून फुलाबाई आणि लालीला. फुलाबाई जवळ जाते आणि म्हणते, गोपाळ कसा आहेस तू. लाली म्हणते, अहो तुम्ही बरे आहात ना, मी किती घाबरले होते. आपा म्हणतात, गोपाळ बरा आहेस ना तू. अरे किती घाबरवलं होतं. आजी मात्र पटकन मुरक्या मारते आणि म्हणते, जिवंत झाला मेला. तिच्या आता शिव्या चालू होतात. जित्या म्हणतो, गोपाळ लेका काय घाबरवलं होतंस. मांग्या म्हणतो, नाहीतर काय नाटक करत होता की काय. रंजी म्हणते, बाई किती घाबरलो होतो आम्ही. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, कोण आहेत तुम्ही आणि मी कुठे आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. फुलाबाई म्हणते, अहो बघा ना आपला गोपाळ काय म्हणतोय. आता बराच गोंधळ होतो आणि गोपाळ त्याच्या रूममध्ये जातो. तो मात्र आता संधीच साधत असतो, पण डिंपलचं मात्र त्याच्यावर बारीक लक्ष असतं. रात्री सगळे झोपले याचा अंदाज देवी सिंग घेतो. कपाटावरील पैशाची बॅग काढतो, हळूच दार उघडतो. मागच्या दारातून एक कुदळ घेतो. डिंपी हळूच बघत असते आणि म्हणते, हे डॉक्टर कुठं चाललंय. ती आता त्याचा पाठलाग करते. तर देवी सिंग शेतात जातो आणि उसाच्या बाजूच्या शेतात एक खड्डा खांदतो. आता बॅगमधले सगळे पैसे काढतो, एका कॅरीबॅगमध्ये भरतो आणि त्याचं व्यवस्थित पॅकिंग करत असतो. डिंपल चोरून बघते आणि म्हणते, अय्यो डॉक्टरकडे एवढं पैसं. हे तर मला म्हणलं होतं माझ्याकडे पैसेच नाही. या डॉक्टरचे तर एवढे पैसे होते तरी मला द्यायला काचकूच केली. देवी सिंग आता ते पैसे पुरायला लागतो. डिंपल पटकन मागे होते. तो आता पैसे तर पुरतो, पण तेवढ्यात डिंपलचा मोबाईल असतो. ती घाबरून पटकन मोबाईल बंद करते आणि तिथून पळ काढते. देवी सिंगच्या कानावर रिंगटोन पडते आणि तो घाबरतो. तो आता इकडे तिकडे बघायला लागतो, पण त्याला कोणीच दिसत नाही. तो आता पटकन बॅग आणि कुदळ उचलतो आणि इकडे तिकडे शोध घ्यायला लागतो. डिंपल उसात पळते आणि लपून बसते आणि म्हणते, अय्यो डॉक्टरच्या हाती लागले ना मी, तो माझा जीवच घेईल. त्यानंतर पुढील प्रोममध्ये असं घडतं की देवी सिंग एका बाबाचं रूप घेतो. काळा कपडे, हातामध्ये माळा, गळ्यामध्ये माळा. आता या रूपामध्ये त्याच्यासोबत डिंपल असेल की लाली हे बघायला खूप मजा येणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.